संतभूमी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आजी माजी आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पत्रकार या सर्वांना निमंत्रित करून तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने संतभूमी मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मानसिक आधार देण्याकरता शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेऊन हजारो वारकऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी। यासाठी हबप विठ्ठल पाटील काकाजी, संस्थापक अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व सचिव डॉक्टर सदानंद मोरे, वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त व पंढरपूरचे फडकरी संतभूमी मराठवाड्यात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन येत आहेत। मन कराढे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपणा सर्वांना माझ्याकडनं आणि वारकरी साहित्य परिषदेकडनं रामकृष्ण हरी। आपण सर्व वारकरी बांधव आणि त्यातल्या त्यात यावर्षी ज्या प्रदेशावर एक दैवी आसमानी आपत्ती आली त्या प्रदेशामधले, मराठवाड्यामधले निष्ठावान वारकरी आहात आणि आम्ही आपल्याकडे येतोय, आपल्या गावामध्ये येतोय वारकरी साहित्य परिषदेच्या आधार दिंडीच्या माध्यमातून। ही दिंडी काढायचं कारण एवढंच आहे की यावर्षी अतोनात पाऊस पडला, कोणाला त्याची अधिक पूर्वकल्पना नव्हती आणि त्यामुळे खूप नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान जास्त प्रमाणामध्ये झालं। आता या मोठ्या आपत्तीमध्ये आपल्याला मदत करायला अनेक हात पुढे येत आहेत। महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनीही मदतीचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला असं पाहिलं पाहिजे की आपले काही बांधव, ते वारकरी असतील किंवा नसतील, कुठल्याही जातीचे असतील, परंतु मुख्यत्वे ते शेतकरी आहेत आणि ज्याला आपण बळीराजा म्हणतो, ज्याच्या आधारावर सगळं जग चालतं, अशा वर्गातले ते आहेत। तर त्यांना एक जो मानसिक आघात झालेला आहे त्याच्यातून त्यांना दूर करण्याची गरज आहे। आणि खरं तर याच्या अगोदर सुद्धा कित्येक वर्ष उलटा प्रश्न म्हणजे आवर्षणाचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न मराठवाड्यामध्ये असतो आणि त्यातनं खूप प्रमाणामध्ये लोकांनी दुर्दैवीरित्या आपल्याला स्वतःला संपवलेलं आहे। तर यावेळेला पावसामुळे अशी परिस्थिती येते की काय, अशी शंका काही विचारवंतांनी, तज्ज्ञांनी व्यक्त केली आणि तसं होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे। ही आपणा सगळ्यांची जबाबदारी आहे आणि विशेषतः वारकऱ्यांची आहे असं मी का म्हणतो, कारण मराठवाडा ही वारकऱ्यांची भूमी आहे। इथेच ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा जो पाया घातला, ते असतील स्वतः नामदेवराय असतील, एकनाथ महाराज असतील, तर या सगळ्या संतांनी महाराष्ट्राला एक आकार दिला, तत्वज्ञान दिलं, विचार दिला। तर त्या संतभूमीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडायला नको म्हणून आम्ही सर्व आपणाकडे या ठिकाणी दिंडीच्या माध्यमातून येतोय आणि सांगायचं काय आपल्याला की आपण कोण आहोत। तुकाराम महाराजांनी आपल्या मनुष्य जन्माचं वर्णन करताना फार चांगलं सांगितलेलं आहे आपणाला। तो त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे। तो अभंग असा आहे की इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहो, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी। म्हणजे देवांना सुद्धा जे मिळत नाही ते माणसाला मिळतं। मनुष्यजन्म हा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याची महती सगळ्या साधू संतांनी गायलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपल्या वाट्याला हा जन्म आला असताना आपण जर काही तात्कालिक आघातामुळं, प्रश्नांच्यामुळं स्वतःला संपवायचा विचार करीत असू तर आपण आपल्या संतांच्या वचनाला जागत नाही आहोत असा त्याचा अर्थ होईल। आणि ज्यांनी आपल्याला हे सगळं ज्ञान दिलं त्यांच्या आत्म्याला सुद्धा त्यामुळं वेदना होतील। एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मातृभाषेतून ज्ञानेश्वरी लिहिली।
त्या ज्ञानेश्वरीत ते काय म्हणतायत, अर्जुनाला सांगतात भगवान श्रीकृष्ण की म्हणून गा सव्यसाची मूर्ती लाधोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंढेगा. माणसाला कर्म करण्याचं सामर्थ्य आहे, त्याला 2 हात आहेत, माणसाला बोलण्याचं सामर्थ्य आहे, त्याला जीभ आहे म्हणजे भाषा आहे. ज्याच्याकडे भाषा आणि हात आहेत त्यानं खरं तर कुठल्याही परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे, अशी भगवान श्रीकृष्णापासूनची शिकवण आपणाला आहे. आणि एक तुम्हाला मला सांगायचं आहे की भगवद्गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितला असं आपण म्हणतो, तो कर्मयोग म्हणजे तरी काय आहे? आणि तो कर्मयोग सांगताना तो सांगितला क्षत्रिय अर्जुनाला, पण भगवान श्रीकृष्णाच्या त्या मांडणीमध्ये त्याच्यापुढे आदर्श कर्मयोगी कोण होतं हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. की कर्मयोगाचा अर्थ काय, की कर्म करणं आपल्या हातामध्ये आहे, पण कर्माचं फळ मिळेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. कारण आपल्या प्रयत्नापेक्षा आणखीन काही बाहेरच्या गोष्टी असतात की ज्या आपण गृहीत धरलेल्या नसतात, त्या अचानकपणे उद्भवतात. आणि त्यामुळे आपल्या कर्मासंबंधीचा आपण जो अंदाज केलेला असतो, कर्मफळ असं मिळेल तसं मिळेल, तो एक प्रकारे अस्ताव्यस्त होऊ शकतो आणि आपल्याला अपेक्षितले फळ मिळत नाही. अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की कर्म करणं हा तुझा अधिकार आहे, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. फळ मिळेल की नाही हे तुझ्या हातात नाही, त्याच्यामुळे तू त्याचा विचारच करू नको. हा अत्यंत महत्त्वाचा विचार श्रीकृष्णांनी मांडला, त्याला आपण कर्मयोग म्हणतो. आणि या कर्मयोगाचं उदाहरण कोणतं? भगवान श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये भीमाशी चर्चा करताना एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. कारण उदाहरण त्यांनी दिलं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं दिलं. काय सांगतात भगवान श्रीकृष्ण की अरे भीमा, कसं असतं की शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या वाट्याला चांगली जमीन आलेली आहे आणि त्या जमिनीची त्याने नेहमीप्रमाणे उत्तम मशागत केली, उत्तम प्रकारचं नांगरट केली, सगळं काय करायचं ते केलं, उत्तम बी आणलं, ते पेरलं, त्याच्यानंतरही काही ज्या गोष्टी असतात गरजेच्या कृषी कर्मामध्ये त्या केल्या. पण योगायोगानं दुर्दैवानं त्या वर्षी पाऊस नाही पडला, तर काय होईल, ते पीक येत नाही त्या वर्षी. मग काय करायचं शेतकऱ्याने अशा वेळेला? त्याने शेती सोडून द्यायची, त्यांनी स्वतःला संपवायचं? अजिबात नाही. तर त्यानं परत एकदा पेरणी करायची, परत पाऊस येईल तेव्हा तोपर्यंत थोडी वाट पाहिजे, हा धीर त्यानं धरला पाहिजे. तर हे संतांनी सांगितलेले आहे, हे भगवंतांनी सांगितलेले आहे. एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण की कधी कधी देव सुद्धा परीक्षा घेतात आपली. तर या परीक्षेला आपण उतरलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की आपण भल्या मोठमोठ्या संकटातून बाहेर पडलेलो आहोत, तोंड दिलेलं आहे त्यांना यशस्वीपणानं. तर ती वेळ परत एकदा या वर्षी आली आणि अतोनात पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, जमिनी वाहून गेल्या, पूर आले, महापूर आले. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जे काही सांगायचं की तुम्ही कर्मयोगाचं मूर्तिमंत उदाहरण आहात, असं खुद्द भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपण या प्रकारचा विचार करता कामा नये. आणि अर्थात ते फक्त त्यांना सांगून भागणार नाही. मी सर्व शेतकऱ्यांना, सर्व समाज घटकांना आवाहन करतो की बाबा हो, यावर्षी शेतकऱ्यांच्यावरती संकट आलेले आहे, त्यासाठी त्याच्यातून बाहेर येण्यासाठी सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. गावामध्ये एकमेकांना मदत करणं हा आपला फार जुना प्रघात आहे. लक्षात घ्या, आपली व्यवस्थाच मुळात ग्रामप्रधान होती, त्यामुळं आपण एकमेकांना मदत करतो. यावेळेला त्याची अधिक गरज आलेली आहे, गरज पडलेली आहे. तर त्या पद्धतीने आपण एकमेकांना धीर देऊयात. आणि या प्रसंगातून सुद्धा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर खऱ्या अर्थाने सहकार जागवण्याची आत्ता आवश्यकता आहे. आणि मला तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे, मी काही वस्तुस्थिती नाकारणारा किंवा दुर्लक्ष करणारा मनुष्य नाही. मी एवढंच म्हणेन तुम्हाला की आत्ताचा जो काळ आहे तो काही वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याकडे आरक्षणाच्या संदर्भात काही एक जातीय तेढ तणाव निर्माण झालेले आहेत, परंतु त्याच्यात अडकून पडण्याची ही वेळ नाही. याच्यातून आपण बाहेर येऊ आणि नंतर आपापल्या कायदेशीर हक्कांच्यासाठी जिथे लढायचं, ज्या व्यासपीठावर जायचं तिथे जाऊ. आज मात्र परिस्थिती अशी आहे की आपण एकमेकांना धर्म, जात या सगळ्या गोष्टी विसरून प्रदेश आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. आणि जर कोणाच्या मनात येऊ नये विचार अशा प्रकारचा, पण कुणी खचला असेल, कुणी निराश झालेला असेल, कुणी वैफल्याच्या आरी जात असेल, आपल्या भविष्याचं काय होईल असं जर कोणाला वाटत असेल, तर त्याच्याकडे जाऊन त्याला धीर दिला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याला आपण काउन्सिलिंग वगैरे म्हणतो की नाही, संत वाङ्मयासारखं काउन्सिलिंग दुसरं कुठलंही नाही. तर हे जे अभंग आहेत की तुकोबांनी हे सांगितले, ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितले, एकनाथ महाराज सांगतात की अरे माणूस प्राण्यांपेक्षा कसं वेगळं आहे, माणसामध्ये निजज्ञान घातले देही. आपण कोण आहोत हे फक्त माणसाला कळतं, प्राण्यांना कळत नाही. प्राण्यांच्याकडे फक्त भान असतं, प्राण्यांकडे ज्ञान नसतं. माणसाला ज्ञान पण आहे आणि भान पण आहे. तर अशा माणसाने दुर्लभ मानला गेलेला हा जन्म जो आहे मनुष्याचा, तो असा अवेळी संपवण्याचा प्रयत्न, असा विचार सुद्धा मनात आणू नये. सगळा समाज आपल्या पाठीमागं आहे आणि आपण
समाजाला काही देऊ लागतो, या परिस्थितीतून बाहेर येऊ आणि समाजासाठी आपण परत मदत करू. समाजाने आज जर आपल्याला मदत केली असेल तर त्याचं ऋण आपण त्याच्यानंतर फेडू, असा विचार सगळ्यांनी करायचा आहे. एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे आणि आपली पुढची वाटचाल करायची. यासाठी ही आधार दिंडी घेऊन वारकरी साहित्य परिषद, आमचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी हे सगळे आपल्याकडे येत आहेत. संत महंत आपल्याला काही सांगायला आलेले आहेत. आपल्या पुढे ज्ञानोबा तुकोबांचा आदर्श आहे आणि मराठवाडा ही संतांची भूमी आहे. त्यामुळं आपण त्या संतांच्या भूमीला साजेसं वागूयात आणि अधिक चांगल्या रीतीनं या संकटाला तोंड देऊन अधिक बलवान होऊन त्याच्यातून पुढे येऊयात. या परीक्षेमधून आपण उत्तीर्ण होऊयात असं मी आपणा सर्वांना वारकरी परिषदेच्या वतीनं आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने आवाहन करतो आणि थांबतो. आपल्या या उपक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सरकारी यंत्रणा सुद्धा या पाठीमागं आहेत आपल्या उपक्रमाच्या, तेव्हा त्यांचेही आभार मानतो. आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद. रामकृष्ण हरी. 11, 12, 13, 14 ऑक्टोबर रोजी संतभूमी मराठवाड्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी डॉक्टर सदानंद मोरे सर, पंढरपूरचे सगळे फडकरी आणि वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. या 8 जिल्ह्यामध्ये या 4 दिवसात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी करून या संतभूमीमध्ये काही लोक हवालदिल होऊन भेदरून गोंधळून स्वतःचा प्राण संपवू शकतात, असे पूर्वी घडलेलं आहे. आणि ते होऊ नये म्हणून वारकरी संप्रदायाने आता मराठवाड्यातल्या आणि राज्यातल्या वेढा उचलायचा आहे की अशा माणसांना समजून घेऊन शोधून काढून नैतिक अधिकार, मानसिक अधिकार आधार द्यायचा, त्यांना समजावून सांगायचं, जीवनाचं महत्त्व सांगायचं आणि त्यांच्या मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून तुम्ही जाऊ नका, मर्दासारखे लढा. नंतर तुमची बायको मर्दासारखं लढते हे लक्षात घ्या, तिला होणारा छळ त्रास लक्षात घ्या आणि यापासून परावृत्त व्हा, अशी भूमिका वारकरी साहित्य परिषदेने घेण्याबाबत आम्ही ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढत आहोत. आणि ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्राला गालबोट नको म्हणून वारकरी साहित्य परिषद हे काम करत आहे, असं मी विठ्ठल पाटील काकाजी अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद या नात्यानं सर्व तमाम वारकऱ्यांना प्रार्थना करतो की आपण ह्या चळवळीत सहभागी व्हा. पत्रकारांनी यांना न्याय द्या. वेळ पडली तर सगळे आमदार खासदारी सहभागी व्हा, शासकीय अधिकाऱ्यांनी सहभागी व्हा आणि आपली संतभूमी मराठवाड्याच्या अशा रंजल्या गांजल्या किंवा अडचणीत आलेल्या नैसर्गिक दृष्ट्या आपत्तीमुळं शेतकऱ्यांना आपण मदत करू आणि हातभार लावू आणि त्यांना जीवनात उभा करू. रामकृष्ण हरी. हरी. मी हरिभक्त परायण बाळासाहेब मोहिते पाटील, वारकरी साहित्य परिषद विभागीय अध्यक्ष. मराठवाड्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना एक चांगलं जीवन जगता यावं म्हणून त्याला आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी याचा आरंभ दिनांक 13 तारखेला छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यापासून होणार आहे. तरी सकाळी 10 वाजता पुतळ्याजवळ यावं. या दिंडीच्या आरंभाकरता आपल्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल काकाजी पाटील हे येणार असून जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांनी, हरिपाठ घेणाऱ्या महिला मंडळांनी, सर्व वारकऱ्यांनी ठीक सकाळी 10 वाजता छत्रपती पुतळ्याजवळ यावं आणि आपण सर्वांनी शपथ घ्यायची आणि शपथ द्यायची. आत्महत्या करू नका, आपलं मनोबल खचू देऊ नका, हे आपला संदेश आपल्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावागावात देण्याचा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण माऊली महाराज दाभाडे, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र परभणी जिल्हा अध्यक्ष. दिनांक 13/10/2025 सोमवार रोजी परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आधार दिंडीचे आयोजन केलेले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वारकरी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. आधार दिंडीचे निमित्त मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व जिल्ह्यातील वारकऱ्यांनी व वारकरी साहित्य परिषदेच्या
पदाधिकाऱ्यांनी सकाळी 10 वाजता दिनांक 13 वार सोमवार रोजी उपस्थित राहावे। या बैठकीसाठी शपथ घेण्यासाठी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद श्री हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील काकाजी हे उपस्थित राहणार आहेत। रामकृष्ण हरी। हरी वारकरी साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात दिनांक रविवार 12/10/25 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर क्रांती चौक या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व वारकरी, फडकरी, दिंडेकरी, महाराज समाज प्रबोधनकार, संत ज्ञानोबा तुकोबाचा आधार दिंडीच्या माध्यमातून एकत्र येऊन आम्ही असा विडा उचलला की आमच्या शेतकरी बांधवांना आधार देऊन आत्महत्या होऊ देणार नाही। त्यांना आधार देऊन समजावून सांगू, गावोगावी आधार दिंडी काढून आम्ही अशी शपथ घेऊ। आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या शपथ घेत आहोत। तरी वारकरी साहित्य परिषदेच्या या कार्यक्रमासाठी शेतकरी, वारकरी, फडकरी, समाज प्रबोधनकार या मंडळींना 12/10 रोजी छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी हरिभक्तपरायण सुभाष महाराज पाटील गवळी छत्रपती संभाजीनगर वारकरी साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतोय। रामकृष्ण हरी। मस्तकाई पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष अभप विठ्ठल पाटील काकाजी, सचिव अभप सदानंद महाराज मोरे, अभप बापूसाहेब महाराज मोरे, अभप श्रीकांत महाराज ठाकूर लोहगावकर आणि हिंगोली जिल्हा अध्यक्ष कार्यकारिणी या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे। हे होऊ नये म्हणून संत विचाराचे विचार संतांनी सांगितलेला ते विचाराला प्रवृत्त होऊन होऊ नये आत्महत्येला म्हणून वारकरी साहित्य परिषद आणि शेतकरी हे संयुक्त विद्यमानाने 13 तारखेला श्री क्षेत्र नरसी नामदेव येथे आता आम्ही संकल्प करणार आहोत की काही परिस्थिती झाली तरी आम्ही आत्महत्येला सामोरे जाणार नाही। आता आम्ही शपथ घेणार आहोत। रामकृष्ण हरी। मी रामेश्वर महाराज धपाटे वारकरी साहित्य परिषद बीड जिल्हा अध्यक्ष। बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात असणारं नुकसान झालेलं आहे। सर्व शेतकरी, वारकरी त्या ठिकाणी असणारा अतोनात संकटामध्ये आहे। काही तर जीवन संपवण्याचा विचार केलेला आहे। यांनी असणाऱ्या त्यांची तशी मानसिकता होऊ नये म्हणून वारकरी साहित्य परिषद त्या ठिकाणी सर्वतोप प्रयत्न करत आहे, त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आमचे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी असणारं या बीड जिल्ह्यामध्ये 11 तारखेला 3 वाजता शिवाजी चौक या ठिकाणी सर्व वारकरी आणि शेतकरी यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करणार आणि त्यांचं मन त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी उदासीन होऊ नये, त्या ठिकाणी असणारं आत्महत्येकडे जाऊ नये या ठिकाणी असणारं त्यांना मार्गदर्शन करणार वारकरी परिषद असणार ज्ञानोबा तुकोबाराच्या विचारावर चालत आहे। आणि तेच विचार सर्वसामान्य माणसाच्या असणार जनमानसात त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि अशा प्रकारे आम्ही शपथ घेणार आहोत की आम्ही जीवनामध्ये कुठलाही प्रसंग जरी आला तरी आम्ही त्या ठिकाणी कुठली असणार शेवटच्या टोकाचा विचार करणार नाहीत आणि त्याच्यासाठी वारकरी साहित्य परिषद सतत असणारा प्रयत्न करणार आहे। आणि सर्व वारकरी शेतकरी यांनी 11 तारखेला 3 वाजता बीड शिवाजी महाराज चौक या ठिकाणी यावं। रामकृष्ण हरी। 14 तारखेला नांदेडला कार्यक्रम केलेला आहे। आज निवेदन कलेक्टर, जिल्हा परिषद, SP ऑफिस, वजीराबाद पोलीस स्टेशन आम्ही असं दिलेलं आहे। साहेब तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आमच्या जो कार्य करतो त्या कार्यक्रमाला पार पडावं आणि वारकरी मदत करावं आणि शेतकरी कोणी आत्महत्या करू नये हेच माझी घडो जन्मोजन्मांतरी। साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विठ्ठल काकाजी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आधारासाठी, खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात येणार आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, तालुक्यातील पदाधिकारी या ठिकाणी हरिपाठ सादर करणार आहेत आणि आनंदामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. रामकृष्ण हरी. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राचे संस्थापक विठ्ठल पाटील काकाजी यांच्या प्रेरणेमधून हा चालू असलेला आता आज जवळजवळ आज आपल्या याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये शेतकरी पूरग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आज उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना धैर्य देण्याचं काम ज्ञानोबाराया तुकोबाराया यांच्या विचारामधून आधार दिंडी आम्ही काढून या संत विचारांना आम्ही शेतकऱ्याला धैर्य देऊन उभं करणार आहोत. आणि या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचा संपलेला आहे. हातबल झालेला शेतकरी आहे, आत्महत्या करत आहे, जनावरं वाहून गेले, घरं वाहून गेले. अशा परिस्थितीमध्ये ढळलेल्या शेतकऱ्याला, मनोधैर्य ढळलेल्या शेतकऱ्याला आम्ही आधार देऊन आणि संतांचे विचार देऊन त्यांना आम्ही पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करू. आणि आम्ही या जिल्हाधिकारी या ऑफिस कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आधार दिंडी कार्यक्रम आम्ही हरिपाठ महिला मंडळ या ठिकाणी येऊन आम्ही कार्यक्रम सादर करणार आहोत. या ठिकाणी सर्वांचं जीवन सफल हो हे ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहोत. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या मराठवाडा संत भूमीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं ज्या पूरग्रस्त शेतकरी यांनी आत्महत्येचं सत्र या धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात झालेलं आहे आणि या लोकांना मानसिक आधार देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल पाटील काकाजी, या वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉक्टर सदानंदजी मोरे हे वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून या आत्महत्या शेतकऱ्यांनी करू नये या उद्देशानं त्यांना आधार देण्यासाठी मराठवाड्यामध्ये त्यांचा दौरा 11, 12, 13, 14 या कालावधीमध्ये होत आहे. आणि त्यानिमित्तानं 11 तारखेला शनिवारी सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्ह्यामध्ये आदरणीय विठ्ठल पाटील काकाजी आणि सदानंदजी मोरे हे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहेत. या धाराशिव जिल्ह्यातले सर्व वारकऱ्यांनी या आधार दिंडीमध्ये सहभागी होऊन या खचलेल्या, धीर सोडून दिलेल्या आत्महत्या शेतकऱ्यांनी करू नये म्हणून त्यांना आधार देण्यासाठी या चळवळीमध्ये सर्व धाराशिव जिल्ह्यातील वारकरी तमाम असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं आहे अशी नम्र विनंती मी धाराशिव जिल्हा अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद या नात्याने मी सर्वांना करतो.